जय भीम, जय शिवराय। मित्रांनो, आज 14 एप्रिल म्हणजे आज पूर्ण भारत देशामध्ये आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती ही साजरा केली जाते। आणि साजरा का केली जाते तर आज भारत देशामध्ये एक सोन्याचा दिवस म्हणून ओळखला जातो, ज्यांनी आज भारत देशाची आपली संविधान लिहिलं। की आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरची एक छोटंसं आपण एक कहाणी सांगतो मित्रांनो। आज आपण पाहत असाल की आपल्यातले बरेच विद्यार्थी जेव्हा प्रशिक्षण घेत असतात किंवा जिथे टीचिंग करत असतात त्यावेळेस आपल्याला छोट्या छोट्या गोष्टीचा अर्थ येत असेल, पण आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या जयंतीनिमित्त आपण मनामध्ये एक ठाम मत घेणं गरजेचं आहे। ज्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जेव्हा घरामध्ये लाईट नव्हती त्याच वेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रस्त्याच्या दिव्याखाली बसून अभ्यास करत होते। कारण का तर माझा भारत देशामधला जे संविधान आहे हे संविधानावरती मला मला संविधान बनवायचं असेल किंवा जर दलितांना जर न्याय द्यायचा असेल त्यासाठी मला संविधान बनवावं लागेल। आणि हे संविधान आजच्या युगामध्ये पूर्ण भारत देश म्हणलं तरी चालेल की पूर्ण भारत देश ह्या संविधानावर चालतो। त्याच्यामुळे आताच्या युवा पिढीने एक समजून घ्यायला पाहिजेत की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आजपर्यंत आपला त्याग केला हा त्याग वायाला गेला नाही पाहिजेत। कारण का तर आज आपला बाप आपल्यासाठी रात्रंदिवस राबतो रानामध्ये, त्या आपण हा विचार केला पाहिजेत की आपण पण जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जर रस्त्याच्या दिव्याखाली बसून जर अभ्यास करत असताल तर आज आपल्यापाशी सर्व सुविधा आहेत। आज लाईट आहे, पाणी आहे, फॅन आहे, सर्व आपल्यापाशी आहे। ह्याच्यामध्ये आपण सर्वांनी थोडं काळजीपूर्वक आपल्या स्वतःवरती आत्मविश्वास ठेवून आपल्या बापाचं नाव रोशन करण्यासाठी आपण काळजीपूर्वक अभ्यास करायला पाहिजेत। म्हणून मी सर्वांना पूर्ण महाराष्ट्रातील भारतातील सर्व युवा जनतेला मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या जयंतीच्या निमित्तानं एकच आव्हान करू इच्छितो की आपण सर्वांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा थोडा इतिहास जाणवायला पाहिजेत। इतिहास जाणवत असताना काय जाणवला पाहिजेत तर इतिहास जाणवत असताना तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरला ज्यावेळेस त्यांची परिस्थिती एकदम हलाखीची होती, हलाखीच्या परिस्थितीतून शिकणं हे त्याच व्यक्तीला माहिती ज्याची परिस्थिती हलाखीची असते। त्याच वेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्णय घेतला की मी जर दलितांचा जर न्याय द्यायचा असेल तर मला घडवावं लागेल। मग आज आपण डोक्यात एक ठेवायला पाहिजे की माझ्या बापाचं जर आज कष्ट आपल्याला जर दिसत असेल आणि बापाला जर बदलायचं असेल तर आपण सगळ्यांनी बदललं पाहिजेत आणि बदलणं काळाची गरज आहे। त्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या जयंतीनिमित्त आपण सगळ्यांनी एक ठाम घ्या। येणाऱ्या काळात आपण भरती जे काय कोणती करत असाल, पोलीस, आर्मी, नेव्ही किंवा क्लास 1 क्लास 2च्या पोस्ट आपण तयार करत असाल तर ह्या निमित्तानं आपण सर्वांनी एक वेळेस स्वतःवरती फक्त एक बार विश्वास ठेवून येणाऱ्या प्रत्येक संकटामध्ये सामोरे जाऊन आलेल्या प्रत्येक गोष्टीवरती विश्वास स्वतःवर ठेवून आपण यशाच्या पाठीमागं पळण्यापेक्षा यश आपल्या पाठीमागं कसं पळेल ह्याची काळजी घेतली पाहिजेत। त्याच्यामुळं आपण सर्वांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त निश्चय करूया येणाऱ्या काळामध्ये माझं स्वतःचं नाव, माझ्या आईवडिलांचं नाव हे रोशन करण्याची जबाबदारी माझी आहे आणि माझ्यामुळं माझ्या बाप्पाच्या अंगावरती गुलाल मीच टाकून देणार। ह्यासाठी आपण सर्वांनी निश्चय करून येणाऱ्या काळामध्ये नक्कीच सक्सेस होऊन दाखवू। आणि सर्वांना आज भीम जयंती आहे, ह्या भीम जयंतीनिमित्त म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त सर्वांना जय भीम, जय महाराष्ट्र।